भगवंतानं रामरूपामध्ये वालीला बाण मारला होता ना, का बरं मारला माहिती आहे? ह्या वालीनं सुग्रीवाची बायको पळवली होती, त्याचं राज्य हडप करून घेतलं होतं, म्हणून तो मारण्यास योग्य होता. आणि क्षत्रिय धर्म म्हणून रामप्रभूंनी वालीला त्यांनी मारलं होतं. महत्त्वाची गोष्ट आहे. झाडाआड लपून त्यांनी मारलं होतं, म्हणून आतताई मारला पाहिजे, पण ब्राह्मणाला मारू नकोस. मग अर्जुन म्हणला, वा रे वा, हा दोन्ही पण आहे, हा ब्राह्मण पण आहे, आतताई पण आहे, काय करायचं आता? मग सांगितलं की ब्राह्मणाचा मृत्यू त्यांनी महाराज त्याचा अपमान केल्यानंच होतो, म्हणून त्यांनी अपमान त्याला मृत्यूसारखाच वाटतो, ह्याचा अपमान केला पाहिजे. काय करायचं? त्याच्या कपाळावर मणी होता ना, अश्वत्थाम्याच्या, काढून घेतला महाराज. त्याच्या डोक्याला 5 शेंड्या काढल्या. एवढा बेदम मारला त्यांनी, मला रक्त भंबाळ करून टाकला, फक्त मरायचाच ठेवला, जिवंत राहिला. निघाला त्यांनी, उठून जाऊ लागला, लाथाबुक्क्या घातल्या. रस्त्यानं चालतोय पण हसतोय निर्लज्जासारखा. म्हणे का हसतोस? कोणीतरी विचारलं. म्हणला जाऊ द्या, माझ्या जखमा बऱ्या होतील म्हणला, पण बदला घेतला म्हणला पांडवांचा. बदला? कसं काय बदला घेतला? म्हणलं या पांडवांनी माझ्या वडिलांना मारलं म्हणला, द्रोणाचार्यांना, नरोवा कुंजरोवा म्हणून त्यांनी नाही का द्रोणाचार्यांचं मस्तक उडवलं. बदला घेतला म्हणला वडिलांच्या त्यांनी मृत्यूचा, असं त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांचा वंश तर त्यांनी बुडून टाकला म्हणला, 5ही पांडवांची मुलं मारून टाकली. कोणीतरी म्हणलं वेड्या, अरे तू त्यांनी त्या अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये अडकून तुम्ही लोकांनी मारून टाकलं होतं ना. त्या अभिमन्यूची पत्नी, तिचं नाव आहे उत्तरा, ती गर्भवती आहे, ती प्रसूत होण्याची वेळ त्यांनी जवळ आली असेल, तुम्ही पांडवांचा वंश बुडवू शकत नाहीत. असं म्हणल्यावर अश्वत्थाम्याला राग आला महाराज, वाईट वाटलं. तो म्हणला अरे अजून तर पांडवांचा वंश आहे, मग काय करावं? विचार करू लागला आणि विचारपूर्वक त्यानं निर्णय केला की आता उत्तरेच्या गर्भावरच प्रयोग करायचा ब्रह्मास्त्राचा. 16 वर्षाची उत्तरा आहे, तिच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं, तिचं बाळ मारून टाकायचं म्हणून. इकडं युद्धविराम झाला होता, सगळं जिकडं तिकडं झालं होतं आणि भगवान त्यांनी द्वारकेला जाण्याकरिता निघाले होते. रथ सज्ज केला होता, सर्व देवाची बोळवण करण्याकरिता निघाले होते आणि देवाने एक पाय त्यांनी रथात ठेवला होता. जायला निघणार इतक्या त्यांनी मागून त्यांनी उत्तर हाक मारते आहे, पाही पाही महायोगिन देव देव जगतपते नान्यम तद्वयेत पश्येत यत्र मृत्यू परस्परम. देवानं मागे पाहिलं, कोण हाक मारत आहे? पाहिलं तरी उत्तरा होती. महाराज, उत्तरे का आरडाओरडा करतेस? देवा मला वाचवा, मला फार वेदना होत आहेत, माझ्या उदरात वेदना होत आहेत, माझं सर्वांग त्यांनी जळत आहे, मला वाचवा. जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा. धावरे केशवा माय बापा, माय बापा, धावरे केशवा माय बापा, माय बापा, झळे माझी काया लागला बनवा, झळे माझी काया लागला बनवा. देवा धाव म्हणून त्यांनी उत्तर हाक मारते आहे. देवानं पाहिलं उत्तरेला वेदना होत आहेत. देवाला कळालं महाराज की अश्वत्थाम्यानं हे वाईट कृत्य केलेलं आहे. अख्ख्या महाभारतात कुठं देव रडला नाही महाराज, पण भगवंताचे डोळे डबडबून आले, अरे अरे अश्वत्थाम्या काही वाईट केलंस. उत्तरेची सांत्वना भगवान करू लागली, चिंता करू नकोस, पण त्यांनी एवढा जगण्याकरिता अट्टहास का करतेस? जिचा पती मरण पावला तिनं जगण्याकरिता एवढा अट्टहास का करावा? उत्तरा म्हणती आहे, देवा माझा पती मरण पावला त्याच दिवशी उत्तरा मरण पावली, मला जगण्याचा हव्यास नाही, पण माझ्या उदरामध्ये बाळ वाढत आहे, ते त्यांनी महाराज पांडवांचा वंश आहे, त्याला वाचवा असं म्हणते आहे. देवाची परीक्षा आहे महाराज, उत्तीर्ण झाली. देव म्हणला तुला माहीत नाही माझा स्वभाव, मी घेशी तेव्हा देशी ऐसा असे उदार, काहीतरी घ्यावं लागतं तेव्हा देत असतो, काहीतरी दिलं पाहिजे मला तेव्हा तुला मी निरामय स्थिती प्राप्त. उत्तरा म्हणली देवा हे काय घ्यायचं आणि त्याचा टाईम आहे, माझ्यावर मरणाचं संकट आलेलं आहे, काय मागायचं मागा. देवानं त्यांनी मागितलं, उत्तरे तू माझी आई हो, मला तुझ्या उदरात प्रवेश करायला त्यांनी जागा दे. असं म्हटल्यावर त्यांनी स्वागत केलं भगवंताचं. भगवंतानं अंगुष्ठप्रमाण रूप धारण करून उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला आणि
उत्तरेला सांभाळायला सुरुवात केली महाराज. अंगुष्ठ प्रमाण रूप धारण करून गर्भाभोवती भगवान प्रदक्षिणा करू लागले. बाहेर उभा आहे देव आणि तिच्या उदरात पण आहे. बाहेर त्यांनी आतमध्ये संरक्षण करतोय आणि बाहेर उभं राहून सांत्वना करतोय. दोन्ही गोष्टी एकाच वेळेला करू लागले. उत्तरेला विचारलं कसं बरं वाटतंय ना? म्हणे आता बरं वाटतंय देवा. 10 तर शांत झाला म्हणे शांत झाला. तिनं बोलायला सुरुवात केली. कोणाला काही कळालं नाही, पण कुंतीला मात्र कळालं. कुंती तिथेच आहे. या कुंतीनं भगवंताचं स्तवन करायला सुरुवात केली, स्तुती. नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानां अंतर्बहिरवस्थितम. देवा तू सामान्य नाहीस, तू भगवान आहेस. भगवान म्हणला अगं आत्या मी तुझा भाचा आहे आणि मला भगवान म्हणतेस? मी भगवान वगैरे काही नाही. नाही तू देवच आहेस, भगवान आहेस. देवानं पांडवांकडे पाहिलं म्हणे तुम्ही तरी आत्याला समजून सांगा, ती मला भगवान म्हणते आहे. पांडव म्हणले बरोबर आहे, तू खरंच देव आहेस. अरे देव ऐकू लागला पांडव म्हणतात देव आहे म्हणून. मग देवानंच विचार बदलला. देव म्हणला ठीक आहे, तुम्ही सगळे म्हणतात मी भगवान आहे तर आहे मी भगवान. तुम्हाला माहिती आहे भगवान काय करतो? जो भक्तांचं रक्षण करतो, भक्तांचे मनोरथ पूर्ण करतो त्याला भगवान म्हणतात. ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6ही गुणवर वसती जेत म्हणून तो भगवंतो. म्हणून मी भगवान आहे. ठीक आहे, आता मी जाणार आहे द्वारकेला. तुम्हाला काय पाहिजे असेल ते त्यांनी मागून घ्या. असं त्यांनी मागायला सुरुवात केली. सगळ्यांनी धर्मराजाकडे पाहिलं, तुम्हाला काय पाहिजे सांगा. 9:30 वाजेपर्यंत कथा करणार आहे. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. आम्ही बरोबर 6 वाजता आलो होतो. तुम्हाला जर 6 ते 9ची अपेक्षा असेल तर उद्यापासून 6 वाजता या. आम्ही 6 वाजता येतो, बरोबर 9 वाजता थांबू. तुम्ही उशिरा आलेलं चालतं. आम्ही उशिरा आल्यानंतर चर्चा होईल. अजून आले नाही महाराज, एवढ्या उशिरा आले महाराज, हा महत्त्वाचा विचार असतो. इथं परमार्थातली त्यांनी गोष्ट अशीच आहे. तिथं जर सभा असली एखाद्या कोणाची साहेबाची, तर साहेब 3 तास उशिरा येतून लोक बसून राहतात. पण कीर्तनात मात्र त्यांनी कीर्तनकार आधी आला पाहिजे आणि लोकांनी कधी आलं तरी चालतं. असा नियम का बरं विषम असावा? म्हणून त्यांनी महाराज तुम्ही उशिरा आले म्हणून उशिरापर्यंत कथा. मग तुम्ही त्यांनी 6:30ला येऊन जर कथा 7ला सुरू झाली 9 वाजेपर्यंत म्हणजे 2 तासात मी किती कथा सांगायची सांगा बरं. पुन्हा तुम्ही अपेक्षा करणार मी जास्त कथा सांगावी, भरभरून सांगावी. याच्यापेक्षा स्पीडने मी कथा सांगू शकत नाही. कोणताच मुद्दा न सोडता मी तुमच्यासमोर सांगतोय. जरी काही न सांगतो तरी सगळं सांगायचा प्रयत्न करतोय. म्हणून निदान 9:30 तरी वाजतील. आता या लोकांनाही पुन्हा घरी जायचे, फार दूरचा प्रवास त्यांच्यासमोर आहे अजून. मग मी 9:30 वाजेपर्यंत थांबणार आहे. धर्मराजाला विचारलं दादा काय पाहिजे सांगा. धर्मराज म्हणला देवा सत्य नावाचं व्रत मी धारण केलेलं आहे. माझं सत्यव्रत असंच कडेला जाऊ दे. भगवान तथास्तु म्हणले. भीमाकडे पाहिजे, तुला काय पाहिजे सांग. भीम म्हणला देवा खाता पिता तुमचं स्मरण होऊ द्या. त्याला खाण्याचा फार छंद होता महाराज, भीमच होता तो. मला खाता पिता तुमचं स्मरण होऊ द्या. अर्जुनाला विचारलं तुला काय पाहिजे. तो म्हणला त्यांनी हा आपला गुरु शिष्य भाव असाच कडेला जाऊ द्या. तो मला उपदेश केला गीतेचा, मी तुझा शिष्य आहे. नकुल सहदेवाकडे पाहिलं म्हणे तुम्हाला काय पाहिजे. म्हणे काय नाही, थोरल्या भावांची सेवा करता करता तुझं स्मरण होऊ दे देवा. सगळ्यांनी चांगलं मागितलं. द्रौपदीला विचारलं तुला काय पाहिजे सांग. द्रौपदी म्हणले देवा तू माझा सखा आहेस. देव द्रौपदीचा सखा आणि पांडवांचा पाठीराखा, म्हणून हा सख्यभाव असाच कडेला जाऊ दे. यानंतर त्यांनी सुभद्रेकडे पाहायला सुरुवात केली. सुभद्रे तुला काय पाहिजे सांग. सुभद्रा सख्खी बहीण आहे आणि लाडकी बहीण आहे. कुंतीला वाटलं आतापर्यंत सगळ्या लोकांनी भगवंताचं स्मरण मागितलं, भक्ती मागितली, चांगलं मागितलं. हिनं जर लाडालाडाने संसार मागून घेतला तर काय होईल म्हणून कुंतीला चिंता वाटू लागली. सगळी सभा छिडीत चूप आहे आणि देव तर तिला विचारतोय सुभद्रे सांग तुला काय पाहिजे. परत परत विचारू लागला. सुभद्रा काहीच बोलत नाही. यानं परत रडावून विचारलं काय पाहिजे बोल ना. सुभद्रा भगवंताकडे पाहून बोलू लागले हात जोडले देवा जर खरंच देणार असशील तर एकच वरदान दे. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राज हंस प्राण प्रयाण समय कफवात पित्तय कंठावरोधन विधो स्मरणम कुतस्ते. देवा जर देणार असशील काही तर एकच दे. अंतकाल समयाला वात पित्त कफ त्रिदोष उफाळून येतील, कंठ अवरोध होईल, फार वेदना होतील आणि या वेदनांमध्ये जर मला तुझं स्मरण झालं नाही तर दुसऱ्याच कोणत्या तरी गतीला जावं लागेल. म्हणून अंतकाल समयाला त्यांनी माझ्या मनरूपी कमळामध्ये तुझे चरण त्यांनी सदैव असावेत आणि मला मरताना त्यांनी तुझं स्मरण व्हावं. याच्यापेक्षा वेगळं काही वरदान मला नको आहे. असं ज्या वेळेला त्यांनी वरदान सुभद्रेनं मागितलं सगळ्यात आधी कुंतीनं टाळी वाजवली. वा काय अप्रतिम असणारं वरदान मागितलं तर कोणीच नाही मागितलं. देवानं सुभद्रेला हृदयाला त्यांनी धरलं. माझी बहीण आहे चुकेल कशी, माझी बहीण आहे, माझी बहीण आहे. देव म्हणतोय माझी बहीण आहे.
भरभरून त्यांनी प्रेम देतो महाराज हा परमात्मा. आता कुंतीकडे पाहिलं देवानं, तुला काय पाहिजे सांग. कुंतीनं पदरच समोर केला, म्हणले देवा जर देणार असशील तर संकट दे, देणार असशील तर मला दुःख दे, त्याच्या वाचून काही नको आहे. आता असं काय करतेस, दुःख मागतेस, दुःख काय मागायची गोष्ट आहे का. ती म्हणली दुःखाशिवाय त्यांनी दुसरं काही नको का. जेवढ्या जेवढ्या त्यांनी माझ्या जीवनामध्ये विपदा म्हणजे संकट आले, त्या सगळ्या संकटांमध्ये तू मला सोडवण्याकरता आलास. तुझं दर्शन मला त्यांनी प्राप्त झालं. कोणी नव्हतं रे या सगळ्या गोष्टींमधून सोडवणार. पंडू मरण पावल्यानंतर कोण होतं सांभाळायला महाराज. म्हणून भगवंतानं सांभाळलं प्रत्येक ठिकाणी. विपद संतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्म्यात अपुनर्भव दर्शनम. म्हणून विपदात माझ्या जीवनात आल्या म्हणून तर प्रत्येक ठिकाणी तुझं दर्शन मला प्राप्त झालं, दुसरं काही नको आहे. म्हणून तुझं दर्शन व्हावं एवढीच त्यांनी महाराज अपेक्षा आहे. विपदो नैव विपदहा संपदो नैव संपदहा विपद विस्मरणम विष्णू संपन्नारायण स्मृती. म्हणून दुःख दे म्हणते आहे. देवानं बोलणं टाळलं. आणि आता त्यांनी म्हटलं मला उशीर झालाय, आता मी गेलं पाहिजे, जाऊ द्या लवकर. सगळेजण म्हणले असं आहे आता फार उशीर झाला देवा, संध्याकाळ झालेली आहे, आजच्या दिवशी इथंच मुक्काम करा आणि मग उद्या जा. भगवंतानं सगळ्यांचं म्हणणं ऐकलं, म्हणे ठीक आहे थांबतो आता. प्रत्येकाला वाटलं मी विनंती करतोय म्हणत थांबला, पण थांबण्याचं कारण काही वेगळं होतं महाराज. काय कारण होतं माहिती आहे. कारण होतं एक भक्त वाट पाहत होता आणि जो शरपंजरी पडला होता, ज्याच्या सगळ्या अंगात बाण घुसले होते आणि जो डोळ्यात प्राण आणून त्यांनी भगवंताची वाट पाहत होता, असा भक्त आहे भीष्म. भीष्माचार्यांना भेटायला जायचं होतं पण निमित्त करून जायचं. जेवण खावण झालं, त्यांनी मुक्काम करायचं ठरलं. थोडासा बाहेर फेरफटका मारायला आला. एका राहुटीतून उजेड येत होता. कोण जागा आहे म्हणून पाहिलं डोकावून, तर त्याच्यात धर्मराज बसला होता, युधिष्ठिर, आणि डोक्याला हात लावून बसला होता. देवानं आतमध्ये प्रवेश केला. म्हणे अरे दादा तुला राज्य प्राप्त झालं, तू राजा झालेला आहेस आणि डोक्याला हात लावून बसलास. मग तर रडायलाच लागला. म्हणे रडायला काय झालं सांग. म्हणे देवा मी राजा झालो गोष्ट खरी आहे, पण सुखानं राजा झालो नाही, हिसकावून घेतलं राज्य. म्हणून त्यांनी हिसकून घेतलेलं त्यांनी रक्तासारखंच असतं. सहज मिले सो दूध सम मांग लिया सो पाणी कहत कबीरावो रक्त सम जिसमे खेच्यात आणि. ज्याच्यात खेचता नाही ते रक्तासारखंच आहे. रक्तानं लतपत झालेलं राज्य भोगतोय, असं राज्य मला नको आहे. याच्यापेक्षा भीक मागून जगलो असतो तर चांगलं झालं असतं. माझ्याच आप्तजांना मारून बसलो. उद्विग्न झाला धर्मराज. देवानं रात्रभर त्याला गीता सांगितली, अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितली आणि त्याला कळाले सुद्धा. तुम्हाला नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान्मयाच्युत आणि स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. अर्जुनानं पोहोचपावती देऊन टाकली महाराज. पण धर्मराजाला गीता कळाली नाही. रात्रभर सांगून मग म्हणले तुला समजत नाही, आता आपण असं करू, सकाळी तू माझ्याबरोबर चल, आपण भीष्माचार्यांना भेटायला जाऊ. म्हणून धर्मराजाचं केलं निमित्त. खरं तर त्यांनी एवढ्या घाईत अर्जुनाला गीता सांगितली आणि त्याला कळाली सुद्धा. याला रात्रभर सांगितलं तरी कळाली नाही. का कळाली नाही त्याचं कारण आहे, यालाच वाटत होतं त्याला कळू नाही म्हणून. कारण इथंच जर याला कळालं असतं मग भीष्माचार्यांना भेटायला कसं गेलो असतो. पण निमित्त करून जायचं होतं ना म्हणून कळू दिलं नाही महाराज त्याला. मग भीष्माचार्यांच्या समोर त्यांनी जाऊन पोहोचले. भीष्माचार्य त्यांनी महाराज युद्धविराम होऊन 51 दिवस झाले होते. भीष्माचार्य शरपंजरी पडले होते. मग आता काय करावं. रक्ताचा थेंब राहिला नव्हता अंगामध्ये. बापानं दिलेला आशीर्वाद शिल्लक होता. त्याच्या बापानं आशीर्वाद दिला होता इच्छा मरणी होशील, पण तेवढा आशीर्वादच शिल्लक होता. म्हणून लोक म्हणायचे एवढा त्रास होतो शरीर सोडून द्या. ते म्हणायचे सोडणार नाही. लोक म्हणायचे उत्तरायण लागायची वाट पाहत असतील, मकर संक्रांतीपासून लागतं ना ते, वाट पाहत असतील. म्हणे उत्तरायणाची वाट पाहत नाही, मग वाट पाहतोय देवाची वाट पाहतोय. मला माहिती आहे शाश्वती आहे, देव येणार आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. भीष्माचार्यांना छातीला हात लावता येत नव्हता कारण हातात बाण घुसले होते, पण छाती ठोकपणे सांगत होते महाराज की जगाचा मालक मला भेटण्याकरता येणार आहे. एवढी शाश्वती पाहिजे जीवनामध्ये. कधी येते माहिती आहे, जेव्हा आपलं जीवन निष्कलंक असेल, जेव्हा जीवन निष्कपट होईल, जेव्हा जीवन निष्पाप होईल, तेव्हा छातीला हात लावून त्यांनी सांगता येईल की देव मला भेटायला येणार आहे अंतकाल समयाला. म्हणून असं जीवन जगलं पाहिजे. भीष्माचार्य वाट पाहत होते आणि भगवान गेले महाराज. गेल्यानंतर त्यांनी भीष्माचार्याने देवाला लांबूनच पाहिलं. फार समाधान वाटलं. हात जोडून नमस्कार तर करता येत नव्हता, डोळ्याच्या पापण्या लावून नमस्कार केला. मग त्यांनी करारी भावानं विचारलं कसं काय देवा आज फार दूर आलात. देव म्हणला हे या धर्मराजाला घेऊन आलोय, जरा थोडा उद्विग्न झालाय म्हणून त्याला 2 शब्द तुमच्या मुखातून ऐकवायचे म्हणून आणलंय. करारी आहेत भीष्माचार्य महाराज.
क्षत्रिय आहेत ना, क्षत्रियाच्याच बाण्यात बोलत होते. मग त्यांनी सांगितलं या धर्मराजाला थोडासा धर्म सांगा. भीष्माचार्यांनी धर्मराजाकडे पाहिलं, म्हणे धर्मा तुला इथं आणलंय धर्म सांगण्याकरिता, आणि धर्म त्यांनी महाराज तुला ऐकायचं आहे, पण एक गोष्ट सांग मला, ज्यानं तुला इथं आणलंय त्याला तू काय समजतोस नेमकं? तुझा मामाचा मुलगा समजतोस की तू त्यांनी याला सामान्य गोवळ समजतोस की द्वारकाधीश समजतोस की आणखी काही त्यांनी वेगळं तुझा मित्र समजतोस? आणि हे जर सगळं समजत असला तर याच्यातलं काही समजू नको का? हा सामान्य नाही, येश वै भगवान साक्षात आद्यो नारायण पुमान मोहयन माया लोकम गुढश्चरति वृष्णीषु. अरे हा सामान्य नाही, हा जगाचा मालक आहे आणि गूढ रूप धारण करून त्यांनी लोकांमध्ये विचरण करतोय. हा देव आहे, प्रत्यक्ष भगवान साक्षात. तुला जर धर्मच ऐकायचा असेल तर राज्य कर, याचं स्मरण करता करता राज्य कर, तुझं राज्य निर्विघ्नपणे पार पडेल. याचं स्मरण करत करत राज्य कर, धर्म सांगितलं महाराज. अजून विस्तार सांगा म्हटले. मग त्यांनी भीष्माचार्य देवाकडे पाहून त्यांनी बोलू लागले, देवा मी अजून बोलेन, अजून सांगेन, पण माझी एक विनंती आहे. काय विनंती आहे? जोपर्यंत मी माझं शरीर सोडत नाही तोपर्यंत तुम्ही इथंच थांबा, असं सांगायला सुरुवात केली. मग धर्मराजाला म्हणले, धर्मराजा अरे ह्या भक्तांची किती काळजी करतो बघ. तथापेकांत भक्तेषु पश्य भूप अनुकंपितम. अरे मी या रणांगणात पडलोय, माझ्या सगळ्या अंगात बाण घुसले, ज्यांच्याकरिता सगळं जीवन मी खर्च केलं त्याच्यातलं कोणी माझ्याजवळ नाही, आणि हा जगाचा मालक आहे आणि मला दर्शन देण्याकरिता आला, एकांतात पडलेल्या भक्ताला भेटण्याकरिता आला, किती दयाळू आहे याचं चिंतन कर. मग देवाला म्हणू लागले भीष्माचार्य, सदैव देव प्रतीक्षताम यावदिवम कलेवरम हिनम्यहम. जोपर्यंत मी शरीर सोडत नाही तोपर्यंत थांबा. देव म्हणला ठीक आहे थांबतो. मग आता देवाला प्रश्न विचारला भीष्माचार्यांनी, देवा सांगा, मी कधीच पाप केलेलं आठवत नाही मला, हे भोगायला का आलं? देव म्हणला, महाराज पाप केल्यानंच भोगायला येतं असं नाही, पाप पाहिलं तरी भोगायला येतं. माझ्या द्रौपदीला भर सभेत आणलं होतं, तिचं वस्त्रहरण करायचं काम सुरू होतं, तुम्ही खाली माना घातल्या होत्या आणि पाहून नाही पाहिल्यासारखं करत होते, पाप नाही का? म्हणून तुमच्यावर ही वेळ आली. अजून कारण सांगितलं, एक सरडा बाणाच्या टोकावर घेऊन काट्याच्या फासात फेकून दिला आणि सरड्याच्या सगळ्या अंगात त्या काटे घुसले, त्याचा परिणाम तुमच्या अंगात बाण घुसले महाराज. म्हणून चुकून सुद्धा दुसऱ्याला इजा घडवून देऊ नका तुमच्याकडून, जर घडली तर भोगायला येत असते. मान्य झालं तर ठीक आहे, न्याय मान्य झालं तर आम्हाला टेन्शन येत नाही आता कोणी मान्य केलं नाही म्हणून, कारण भोगायला आल्यानंतर आपोआपच मान्य करतील. पाप असा आहे, मुंडक्यावर बसून भोगायला येतं महाराज, ते भोगायलाच लावतं, महत्वाची गोष्ट आहे. भीष्माचार्य पाप पुण्य सांगायला लागले. तुम्हाला एवढंच जर पाप पुण्य कळतं ना भीष्माचार्यजी तुम्हाला, कशाला कौरवांच्या बाजूने युद्ध करायला उभे राहिले, माझ्या भक्तांच्या विरोधात उभे राहिले? भीष्माचार्य म्हणले, देवा तुझ्या भक्तांच्या विरोधात त्यांनी उभा राहिलो गोष्ट खरी आहे, पण ऐक, जेव्हापासून मी तुला पाहिलं तेव्हापासून माझं अंतकरण विभोर झालं, मला कळालं तू जगाचा मालक आहेस. आणि त्याच दिवशी प्रतिज्ञा केली की मी इच्छामरणी आहे, माझं मरण माझ्या मनावर आहे, पण प्राण तेव्हाच सोडीन जेव्हा तू माझ्या समोर असशील. म्हणून तुला पाहत पाहत प्राण सोडायचे होते. मी जर पांडवांच्या बाजूने उभा राहिलो असतो आणि युद्ध करता करता तुला वाटलं असतं मी मरावं आणि माझे जर प्राण गेले असते, माझ्यासमोर जर ते वाईट कौरव त्यांनी डोळ्यापुढे दिसले असते तर कौरवांकडे पाहून पाहून त्यांनी मृत्यू झाला असताना अधोगतीला जावं लागलं असतं. म्हणून त्यांनी विचार केला की कौरवांच्या बाजूने उभा राहीन आणि तुझ्याकडे पाहता पाहता प्राण सोडीन, म्हणून तुझ्या शत्रूच्या बाजूने त्यांनी उभा राहिलो, भक्तांच्या शत्रूच्या बाजूने उभा राहिलो. देव त्यांनी गहिवरला आणि आता त्यांनी महाराज बोलायला सुरुवात केली. धर्मराजाला उपदेश केला. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशः श्री धर्मान भगवत धर्मान समाभ्यासत योगतः. सगळे धर्म सांगितले आणि आता भीष्माचार्य भगवंताच्या समोर विनंती करतात, देवा भगवान स्तुती करतात भगवंताची आणि विनंती केली, देवा मला एक मुलगी आहे, ती अजून कुमारिकाच आहे, तिचा अजून विवाह झाला नाही, तिला कोणी नवरदेव पसंतच पडला नाही, माझी विनंती आहे तुम्ही माझ्या मुलीबरोबर विवाह करा. सगळे लोक आश्चर्यानं पाहायला लागले. ते म्हणे बघा ब्रह्मचारी आहे, म्हातारं मरता मरता खरं बोलतंय, याला कुठेतरी मुलगी आहे. सगळ्यांच्या मनात गैरसमज निर्माण झाला. तो गैरसमज घालवण्याकरिता भीष्माचार्यांनी शब्द प्रयोग केला. इति मतिरूपकल्पिता वितृष्णा. मती म्हणजे बुद्धी. देवा माझी बुद्धी हीच माझी मुलगी आहे आणि या बुद्धिरूपी मुलीला आजपर्यंत कोणीच आवडलं नाही. माझ्या बुद्धीला जर कोण आवडलं असेल तर तुम्ही आवडलात,
म्हणून त्यांनी माझ्या बुद्धिरूपी मुलीचा स्वीकार करा. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे आणि एका केशवराजे सकळ सिद्धी. तुमच्या चरणांजवळ माझ्या बुद्धीला जागा द्या. ठावदी चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित बुद्धी ही वृत्ती आहे. तुमच्या चरणाजवळ तिला जागा द्या. अशी स्तुती भीष्माचार्यांनी केली. मग म्हणे ठीक आहे, मी असाच त्यांनी उभा राहतो. अंतकाल समयाला त्यांनी दर्शन भगवंताचं व्हावं इच्छा पूर्ण झाली. पण म्हणले असलं रूप मला पाहायचं नाही. मग मला ते रूप दाखवा जे रणांगणात तुम्ही प्रगट केलं होतं. अर्जुनावर मी बाणांचा वर्षाव केला होता. अर्जुनाला त्यांनी बाण लागून तो मूर्छित पडला होता. त्यावेळेला तुम्ही रागावले होते. रथातून खाली उडी मारली, मोडकं चाक हातात घेतलं आणि माझ्या अंगावर धावून आले. थांब थांब थांब. तुमच्या कपाळावर घामाचे बुंद आले होते. केसांमध्ये धुलीकण साचले होते. डोळे क्रोधानं लाल झाले होते. ओठ फडफड उडत होते. हात थरथर कापत होते. माझ्या अंगावर तुम्ही धावून येत होतात. चाक मोडकं घेऊन स्वतःची प्रतिज्ञा मोडून टाकली आणि मला मारण्याकरिता उद्युत झाले. त्यावेळेला जे रूप धारण केलं होतं ते रूप त्यांनी माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट करा. भगवंताला ते स्मरण झालं. अर्जुन जागा होऊन मागे पडत होता. देवा तुमची प्रतिज्ञा, तुमची प्रतिज्ञा. देवानं प्रतिज्ञा केली होती महाभारतीय युद्धात त्यांनी शस्त्र हातात घेणार नाही. पण भक्ताचा सांभाळ करण्याकरिता स्वतःची प्रतिज्ञा तोडून टाकली महाराज. अपना मान टले टल जाय, भक्त का मान न टलते देखा. म्हणून भक्ताचा अपमान झालेला त्यांनी पाहू शकत नाही. भीष्माचार्यांचा पण खरा केला, भीष्म पण केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. म्हणून ऐसी शरण जावे शक्ती जीवे न वंची. असा आहे भगवान महाराज. म्हणून ते रूप मला दाखवा भीष्माचार्य म्हणू लागले. आणि पाहता पाहता देवानं ते रूप त्यांनी प्रत्यक्ष प्रगट केलं. भीष्माचार्याने डोळे भरून भगवंताला पाहिलं. डोळ्याच्या माध्यमातून हृदयापर्यंत देवाला नेलं आणि भीष्माचार्य शांत झाले महाराज. सगळे अवतीभोवती उभे आहेत. साधू संत आले होते. भगवान स्वतः उभा होता. सगळा परिवार भीष्माचार्यांच्या जवळ त्यांनी उभा राहिला होता. भीष्माचार्यांच्या आईचं नाव आहे गंगा. गंगामाईचं दर्शन व्हावं असं वाटत होतं. अर्जुनाला म्हणले अर्जुना फार तहान लागले रे मला. अर्जुनानं गंगेचं स्मरण करून बाण मारला आणि तिथून गंगा प्रत्यक्ष प्रगट झाली. भीष्माचार्यांच्या तोंडात गंगेचं पाणी पडलं. म्हणजे आई सुद्धा प्रत्यक्ष त्यांनी प्रगट आहे. एवढे सगळे लोक भीष्माचार्यांना भेटले आणि या सर्वांच्या समोर भीष्माचार्यांनी भगवंताला नखशिखांत पाहिलं आणि पाहून त्यांनी शांतपणे डोळे बंद केले. भीष्माचार्यांनी भगवंताचं स्मरण करत करत स्वतःचे प्राण सोडून दिले महाराज. प्राणज्योत त्यांनी निघाली आणि भगवंताच्या मुखारविंदामध्ये त्यांनी विलीन झाले. भीष्माचार्य त्यांनी भगवंताच्या धामाला जाऊन त्यांनी पोहोचले. हे सर्वांना त्यांनी पाहायला मिळालं. पांडवांना दुःख झालं महाराज. भीष्माचार्यांचं मरण त्यांनी पाहून पांडव रडू लागले. कारण पांडवांना लहानचं मोठं केलं होतं भीष्माचार्यांनी. अंगा खांद्यावर खेळवलं होतं. असे असणारे भीष्माचार्य. धर्मराज राजा झाला होता म्हणून त्यानं त्यांनी महाराज आपल्या भावंडांकडून भीष्माचार्यांचा अंत्यविधी करून घेतला. यानंतर भगवान त्यांनी महाराज द्वारकेला जाण्याकरिता निघाले. द्वारकेला त्यांनी जायचं आहे. तिकडे त्यांनी बातमी कळालेली आहे. रथात बसून भगवान अर्जुनाला बरोबर घेऊन त्यांनी निघून गेला. द्वारकावासी लोक देवाची वाट पाहत होते. सर्वांनी सगळं नगर त्यांनी सजवलं होतं. आनंदाचं वातावरण, गुढ्या तोरणं लावली होती. ढोल ताशे नगारे वाजत होते. देव रथात बसून त्यांनी द्वारकेत जाऊन पोहोचला सुद्धा. सर्वजण देवाचं स्वागत करू लागले. सुवासिनी औक्षण करू लागल्या. 16,108 पत्नी आहेत भगवंताच्या. त्यांनी पुरुषित भरतकी नावाचं व्रत धारण केलं होतं. हे व्रत म्हणजे पती जर फार दिवसाकरिता दूर गावाला जाणार असेल तर त्यांनी स्त्रीनं व्रतस्थ राहायचं असतं. ते व्रत होतं. व्रत भगवंताला पाहून सोडलेलं आहे. भगवान त्यांनी वयोवृद्धांना जाऊन भेटले. त्यांना नमस्कार केला. समवयस्कांना त्यांनी भेटले. लहानांना आशीर्वाद दिला. द्वारकेत भगवान राहू लागले. अर्जुन बऱ्याच काळापर्यंत तिथं राहिला आणि तिथून पुन्हा त्यांनी महाराज हस्तिनापुराला निघून आला. यानंतर पांडवांच्या जीवनामध्ये एक फार विलक्षण आणि आनंदाची गोष्ट घडली. ही काय गोष्ट घडली असेल तर ज्या उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला होता ती उत्तरा प्रसूत झाली महाराज. तिला पुत्र प्राप्त झाला, मुलगा झाला. पांडवांना नातू झाला. पांडव आनंद विभोर झाले. आनंदाचा क्षण पांडवांच्या जीवनामध्ये आला. प्रजातीर्थ कालामध्ये पांडवांनी दान धर्म केला महाराज. मुलगा जन्माला आला. ब्राह्मणांनी त्याचं नाव ठेवलं विष्णुरात. त्याचं खरं नाव आहे विष्णुरात. ज्याला विष्णू परमात्म्यानं गर्भामध्ये सांभाळला आईच्या तो विष्णुरात आहे. असा विष्णुरात त्यांनी प्रगट झाला. तो त्यांनी जन्माला आल्याबरोबर मोठे मोठे डोळे करून सर्वांकडे पाहत होता. रडलाच नाही महाराज. काय पाहत होता माहिती आहे? तो विचार करत होता मी आईच्या गर्भात असताना कोणीतरी मला मारण्याकरिता आलं
आणि त्याच्यापासून मला सांभाळण्याकरिता 4 हात असणारा त्यांनी आला होता. तो या सगळ्या लोकांमध्ये मला कुठं दिसतोय का? म्हणून माणसांमध्ये त्यांनी देवाला पाहत होता, माणसाची परीक्षा करत होता. म्हणून त्याचं अजून एक नाव पडलं परीक्षिती. त्याला परीक्षित असं नाव त्यांनी प्राप्त झालं. असा आहे हा परीक्षित. त्याचा महिमा सांगितला, हा श्रेष्ठ आहे. हा त्यांनी रामासारखा सत्यप्रतिज्ञ असेल, सिंहासारखा पराक्रमी होईल. हा त्यांनी पृथ्वीसारखा तितिक्षु होईल, शंकरासारखा दयाळू असेल, अर्जुनासारखा क्षत्रिय होईल, धनुर्धर होईल. असं त्याच्याविषयी सांगायला सुरुवात केली. चांगला त्यांनी पुत्र प्राप्त झाला. शेवटी सांगितलं याचा मृत्यू सर्पदंश होऊन त्यांनी होणार आहे. खरं सांगून टाकलं. पांडवांना वाईट वाटलं, पण म्हटले त्याचं जर भाग्यच तसे असेल आपण त्याला काय करू शकतो. स्वतःला सावरलं. भगवंताच्या भक्तीचं हेच फल आहे महाराज. जीवनामध्ये वाईट प्रसंग जरी आला तरी सुद्धा भक्त स्वतःला सावरतात. ते म्हणतात आपल्या भाग्यातच असं आहे, आपण काय करणार आहोत त्याला, म्हणून स्वतःला सावरून घेतात. आनंदाचा क्षण पांडवांच्या जीवनात आला. परीक्षितेचा जन्म झाला. यानंतर त्यांनी महाराज विदुर काका तीर्थयात्रा करायला गेले होते. ते हस्तिनापुरात आले. धृतराष्ट्राला भेटण्याकरिता त्याचे 100 मुलं मारले गेले होते ना. धृतराष्ट्राने गांधारीला भेटण्याकरिता आले. हे पहा, मला माहिती आहे तुमचे गुडघे दुखत आहेत सगळ्यांचे. पण मी तुम्हाला सांगितलं होतं मध्यंतरी एखादं संकीर्तन झालं की तुम्ही उभे राहू शकता. एक संकीर्तन झालं होतं, नारायण नारायण आपण भजन घेतलं होतं. आता तुम्ही उठले नाही, त्याला मी काय करू? मी कशाला बळच तुम्हाला उठा म्हणू? मला कथा सांगायची पडलेली आहे. तुम्ही त्यावेळेस साधून घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही जर उठून थोडी हालचाल केली असते की मग तुम्हाला परत त्यांनी पुढचा तास ऐकायला मिळाला असता. पण माझा फायदा झाला. तेवढ्या वेळात मला जास्त कथा सांगता आली. महत्त्वाचं आता 10 मिनटं दम काढा, फक्त 10 मिनटं झालं. आता एवढं सांगून मी थांबणारच आहे. इकडे त्यांनी विदुर काका आले. धृतराष्ट्राला भेटण्याकरिता आले. वाईट वाटलं, रडायला लागला. धृतराष्ट्र गांधारी म्हणे काय करायचं, आमचे एवढे मुलं मारले गेले. आम्ही कसे राहतो, धर्मादायी आमची आम्हाला माहिती आहे. आम्हाला जेवण खावण द्यायचं काम भीमाकडे असतं. जेवणाचं ताट घेऊन येतो आणि पुढं ढकलून देतो, म्हणतो खा, दुर्योधनाचं मांस आहे खा. गडवाभर पाणी आमच्या समोर आणून मांडतो. तो भीमन म्हणतो प्या, दुःशासनाचं रक्त आहे प्या. कसं खावं कसं प्यावं सांगा. विदुर काकाने सांगितलं तर राहू नका. जिस घर में आदर भाव नाही उस घर में जाना ना चाहिए. ज्या घरात आदर भाव नसेल त्या घरात अजिबात जायचं नाही. म्हणे चला माझ्याबरोबर. रात्रीतून त्यांनी महाराज विदुर काकांबरोबर निघून गेले. धर्मराज सकाळी दर्शन घ्यायला आला चुलता चुलतीचं. ते निघून गेलेले आहेत. आता काय करू, रडायला लागला. संजय तिथं बसलेलाच होता. संजय त्यांनी धृतराष्ट्राचा सेवक आहे ना, त्याला विचारलं काय झालं, कुठे गेले माझे काका काकू सांग. ते म्हणे मला पण माहीत नाही, कुठे निघून गेले असतील. रडू लागला धर्मराज. नारदजी महाराज आले. नारदजींनी सांगितलं चिंता करू नकोस. विदुर काकांबरोबर गेलेले आहेत. गंगेच्या काठावर पर्णकुटी तयार केलेली आहे. आजपासून 5व्या दिवशी त्यांनी पर्णकुटीला आग लागणार आहे, वनाला वनवा लागणार आहे. त्याच्यात दोघे त्यांनी जळून भस्म होणार आहेत. ते भगवंताचं स्मरण करत करत मरणार आहेत. त्यांना सद्गती प्राप्त होणार आहे. चिंता करू नकोस. नारदांचं म्हणणं ऐकून धर्मराजानं स्वतःला सांभाळलं. यानंतर पांडवांच्या जीवनात फार चांगले चांगले प्रसंग आले. राजसूय यज्ञ पांडवांनी त्यांनी केला. भगवान स्वतः राजसूय यज्ञाकरिता आला. हा परीक्षित तोपर्यंत मोठा झाला होता. यानं देवाला पाहिल्याबरोबर देवाच्या अंगावर झेप टाकली महाराज. लोक म्हणले याचा आणि त्याचा परिचय नाही, कसं काय गेला झेप टाकायला. काय झालं माहिती आहे? त्यांना काय माहिती, आईच्या गर्भात असल्यापासून परिचय आहे म्हणून सगळ्या लोकांमध्ये परीक्षा तर करत होता की कुठे त्यांनी तो मला सापडतो. तो सापडला म्हणून त्याच्या अंगावर झेप टाकली. तिथं त्यांनी महाराज अशा पद्धतीनं भगवान जाऊन पोहोचला. त्याला अनेक ऋषीमुनी आले होते. म्हणतात तिथं दुर्वासा ऋषी आले होते. भागवतातली ही कथा नाही, पोटकथा अनेक साधू संत सांगतात. दुर्वासा ऋषी आले होते. हा परीक्षित त्यांनी दोरीचा साप तयार करून खेळत होता. दोरी साप करून खेळत होता. खेळता खेळता दुर्वासाच्याच अंगावर साप टाकून दिला महाराज. दुर्वासा डचकले. आणि डचकल्यानंतर त्यांनी महाराज म्हणले मला त्यांनी सापाची भीती दाखवून त्यांनी डचकवतोस, जा मी तुला शाप देतो, साप चावून मरशील. आता काय करावं. बाकीचे ऋषीमुनी जमा झाले. ते दुर्वासाला म्हणले दुर्वासा अरे निदान लहान लेकरांना तरी सोडीत जा, याला शाप त्याला शाप सगळ्याला शापच देत त्यांनी उठतोस. मग दुर्वासा खजील झाले आणि उशाप दिला. ते म्हणले याचा मृत्यू जरी सर्पदंश होऊन होणार असला तरी 7 दिवस आधी त्यांनी सर्पाचा दंश होणार ही बातमी त्याला कळेल, असं सांगून टाकलं महाराज. राजसूय यज्ञ पूर्ण झाला. भगवंताची आग्रपूजा झाली. भगवान निघून गेले. बराच कालावधी लोटला. यानंतर त्यांनी महाभारती युद्ध त्यांनी झालं. सगळ्या गोष्टी त्यांनी संपन्न झाल्या. भगवंतानं पृथ्वीचा भार त्यांनी पापाचा उतरवला आणि मग त्यांनी भगवान निजधामाला जाण्याकरिता निघाले. पण त्याच कालखंडामध्ये पांडवांचे चांगले दिवस आले होते ना. मग विसरू नये महाराज, ज्याच्यामुळं आपले चांगले दिवस आले त्याचे उपकार विसरत जाऊ नये. म्हणून धर्मराजानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना जा तरी एकदा देवाची काय स्थिती आहे पाहून ये, देवाच्या घरचे सगळे आनंदात आहेत का ते तरी पाहून ये, असं त्यांनी महाराज बोलायला सुरुवात केली. मग अर्जुन गेला.
आणि गेल्यानंतर त्यांनी मला तिथेच राहिला. बऱ्याच काळापर्यंत अर्जुन तिथे राहिला. 8 महिने झाले अर्जुनाला जाऊन, अर्जुन अजून येत नाही. धर्मराजाला त्यांनी महाराज अपशकुन होऊ लागले. घराच्या बाहेर पडलं की सगळ्यात आधी गाढव दिसणं अपशकुन आहे. कुत्र्यांच्या वेवळण्याचा आवाज येणं अपशकुन आहे. पालीच्या चुकचुकण्याचा आवाज येणं अपशकुन आहे. तू म्हणाले जग कुठं गेलं तू अजून अपशकुनच मानीत बसला. आता याच्यात सांगितलं मी काय करू त्याला, म्हणून त्यांनी अपशकुन आहे. आणि अर्जुन अजून येत नाही, आता मी काय करू. अर्जुन तिथं गेला होता. देवानं सगळा त्यांनी कार्यभाग आटोपला होता. आणि अर्जुनाला देव सांगत होता, अर्जुना आता मी जाणार आहे निजधामाला. मी गेल्याबरोबर माझ्याबरोबर जेवढ्या माझ्या पत्नी गुप्त होतील तेवढ्या होतील, जेवढ्या शिल्लक राहतील त्या सगळ्या पत्नींना बरोबर घेऊन त्यांनी तू हस्तिनापुराला निघून जा आणि त्यांचा सांभाळ कर. भगवान निजधामाला निघून गेले. अर्जुनानं भगवंताच्या पत्नी आपल्याबरोबर घेतल्या आणि रस्त्याने येऊ लागला. पण चमत्कार असा होता की काही चोर आले आणि चोरांनी अर्जुनावर आक्रमण केलं. अर्जुनाला युद्धामध्ये परास्त केलं. सामान्य नाही अर्जुन, जेने संग्रामी हरू जिंकिला, निवांत कवचाचा ठाव फेडिला, पवाडात वा केला गंधर्वासी, असा असणारा अर्जुन आहे. त्याला सामान्य चोरांनी हरवलं महाराज. समय समय बलवान है नहीं पुरुष बलवान, काबे अर्जुन लुटियो वही धनुष्य वही बाण. तोच अर्जुन आहे, तोच धनुष्य बाण आहे. तरी सामान्य चोरांनी लुटलं महाराज अर्जुनाला आणि देवाच्या पत्नी पळून गेल्या. का झालं असेल असं, त्याचं कारण सांगतो. ते चोर नव्हते, तो प्रत्यक्ष भगवानच चोरांच्या रूपानं आला होता. आणि आपल्या पत्नी भगवंतानं स्वतःच चोरून नेल्या, हा महत्त्वाचा विचार. अर्जुनाला जगात दुसरा कोणी हरू शकत नाही, कारण अर्जुन नर नारायणपैकी एक आहे. त्याला जर हरविल तर तो नारायणच आहे, म्हणून चोर हरू शकत नाहीत. देव स्वतः आला आणि अर्जुनाला परास्त केलं आणि स्वतःच्या पत्नी घेऊन गेला महाराज. अर्जुन आला. धर्मराज वाट पाहत होते. त्याला बातमी कळाली अर्जुन आल्याची. घरात येईपर्यंत दम निघाला नाही. धर्मराज बाहेर आला, दरवाजातच उभा राहिला. अर्जुनाला विचारलं, सांग अर्जुना एवढा उशीर का झाला, कुठे गेला होतास, का बरं एवढा उशीर तुला लागला, सांग. विचारायला सुरुवात केली. मग काय झालं माहिती आहे, अर्जुन काही बोलत नाही. हाताची घडी घातलेली आहे, जमिनीच्या दिशेनं पाहतोय, पायाच्या अंगठ्यानं त्यांनी माती उकरतोय, व्याकुळ झालेला आहे. अरे तू काहीच का बोलत नाही, सांग ना, काहीतरी बोल. म्हणून धर्मराज त्यांनी विचारायला लागले. सगळा अध्यायच आहे महाराज त्याच्याकरता. एक अध्याय त्यांनी त्याच्यात प्रश्नांचाच अध्याय. धर्मराज अर्जुनाला प्रश्न विचारतो, काय झालं सांग. देव तर सुखात आहे ना, देवाच्या पत्नी तर सुखात आहेत ना, देवाचे मुलं तर सुखात आहेत ना, नेमकं झालं काय सांग मला. अर्जुन काही बोलत नाही. मग आरडाओरडा त्यांनी करायला सुरुवात केली. मग अर्जुन त्यांनी म्हटलं, दादा काय झालं काय त्यांनी विचारता, काय झालं नाही ते विचारा. जगाचा मालक त्यांनी आपल्या सर्वांना सोडून निघून गेला. वंचितो हम महाराज हरिणा बंधुरूपिना. भगवान त्यांनी अंतर्धान झाले, भगवान गुप्त झाले, भगवान निजधामाला निघून गेले. असं ऐकल्याबरोबर धर्मराजाच्या काळजाचं पाणी पाणी झालं महाराज. आरडाओरडा ऐकून सगळे लोक जमा झाले होते. धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज झाला दाराच्या मागे. पाहतात तर त्यांनी महाराज दाराच्या मागे कुंती उभी होती. या कुंतीने शब्द ऐकला, भगवान निजधामाला निघून गेले. ऐकल्याबरोबर त्यांनी महाराज कुंतीने स्वतःचे प्राण सोडून दिले. पांडवांनी विचार केला आता थांबायचं नाही. भगवान निघून गेले. कुंती त्यांनी महाराज तिनं शरीर सोडून दिलं. परीक्षित मोठा झाला होता. पांडवांनी परीक्षिताचा विवाह केला महाराज. उत्तर राजाची कन्या इरावती, हिच्यावर त्याचा विवाह झाला. त्याचा राज्याभिषेक करून आपलं सगळं राज्य त्यांनी परीक्षिताच्या हातात देऊन टाकलं आणि पांडव स्वर्गारोहण करून निघून गेले. आता परीक्षित राजा झालेला आहे. प्रजेचं पुत्रवत पालन करतोय, मुलासारखं प्रजेला सांभाळतोय. यानं अनेक प्रकारचे यज्ञ केले महाराज. त्याच्या यज्ञाचं नाव आहे अश्वमेध नावाचा यज्ञ. अश्व म्हणजे राष्ट्र आणि मेध म्हणजे उन्नती. राष्ट्राची उन्नती होण्याकरिता यज्ञ केले. किती प्रकार, 4 प्रकारानं राष्ट्राची उन्नती झाली पाहिजे. सामाजिक उन्नती, सांस्कृतिक उन्नती, आर्थिक उन्नती आणि धार्मिक उन्नती. 4 प्रकारची उन्नती होण्याकरिता यज्ञ करत होता. असा श्रेष्ठ असणारा हा राजा आहे आणि राज्यभाग अशा पद्धतीने चालवतो आहे. एक दिवशी वनात गेला होता मृगया करण्याकरिता. त्याला एक चित्र डोळ्यापुढं दिसलं. 9:30ला 5 मिनिटं कमी असताना त्यानं पाहिलं, एक त्यांनी काळा कभिन्न असणारा मनुष्य आहे आणि एका त्यांनी बैलाला मारतो आहे. एक गाय त्याच्या शेजारी उभी आहे बैलाच्या आणि गाय रडती आहे. बैलाचे 3 पाय त्यानं तोडून टाकलेत, एकाच पायावर त्यांनी बैल त्यांनी उभा आहे. अशी त्यांनी अवस्था आहे. यानं ललकारलं त्या काळ्या कभिन्न पुरुषाला, खबरदार म्हणे, मारू नकोस त्या बैलाला, कोण आहेस तू. युद्ध त्यांनी केलं आणि युद्धात त्या काळ्या कभिन्न पुरुषाला परास्त करून टाकलं. राजविंडा पुरुष आहे. आता मारून टाकणार इतक्याच शरण आला. मारू नका म्हणे, कोण आहेस तू. त्यानं सांगितलं, माझं नाव कली, मी कली आहे.
भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघून गेला त्या दिवशी मी आलो, हे माझं युग आहे, मी देवाचा भक्त आहे, कली हा वैष्णव आहे, मला मारू नका म्हणे. मग निघून जा माझ्या राज्यातून. म्हणे जाऊ कुठं, सगळीकडे तुमचंच राज्य आहे. म्हणे मग मला राहण्याकरिता काहीतरी जागा द्या, मी निमूटपणे तिथे राहीन. त्याला 4 जागा दिल्या राहण्याकरिता. द्यूतपान स्त्रिय सुना यत्र धर्मश्चतुर्विधा, 4 ठिकाणी राहा म्हटले. द्यूत म्हणजे जुगार, पान म्हणजे मद्यपान म्हणजे दारू पिणं, त्याच्यानंतर व्याभिचार करणं आणि हिंसा करणं, या 4 ठिकाणी कली त्याने राहतो. त्याला 4 ठिकाणं बरे वाटले, म्हणले अजून एखादं द्या. मग 5वं ठिकाण त्याला राहण्याकरिता दिलं, सुवर्ण म्हणजे सोनं. या भागवतातच भगवंतानं उद्धवाला विभूती सांगितल्या ना, त्याच्या सांगितलं धातोनामस्मी कांचन, मी सोन्यात त्यांनी राहतो. सोनं ही भगवंताची विभूती आहे, म्हणजे सोन्यात देव पण राहतो. आणि भागवतच म्हणतं सोन्यात कली राहतो. मग कसा उलगडा करायचा? उलगडा असा आहे, जे त्यांनी घाम गाळून कष्ट करून मिळवलेलं सोनं आहे त्याच्यात देव राहतो. जे लुबाडून आणलेलं, चोरून आणलेलं, भांडून आणलेलं, हिसकून आणलेलं, होंड्यात आणलेलं सोनं आहे की नाही, त्याच्यात कली राहतो महाराज. म्हणून जेवढं जेवढं होंड्यात आलेलं सोनं आहे ना, ते कलीच त्यांनी त्याच्यात राहतो. आपण कलीच घरात आणतो महाराज. ते होंड्यात आलेलं सोनं घरी राहत नाही, ते तर ते जातच जातं आपल्या सोन्याला पण घेऊन जातं महाराज. आपला सोन्या जातो त्या सोन्याच्या मागे. असा महत्त्वाचा विचार आहे. 5 ठिकाणं राहायला मिळाली, कली 5 ठिकाणी राहू लागला. यानंतर त्यांनी महाराज तो बैल आहे, ज्याचे पाय त्यांनी तोडले होते, तो बैल नाही धर्म आहे, त्याला 4 पाय धर्माला असतात. तपशौचदया सत्यमिती पादाकृती कृत, 4 पाय आहेत, त्याच्यातले 3 पाय तोडून टाकले आणि सत्य नावाचा 1 पाय त्यांनी शिल्लक होता. आता 4ही पाय त्यांनी धर्माला प्राप्त झाले. रडणारी गाय नव्हती, पृथ्वी होती, त्या पृथ्वीलाही समाधान प्राप्त झालं. असा राजा धर्मात्मा त्यांनी महाराज जगप्रसिद्ध झाला. राजा राज्य करतोय, सर्वांना आनंद मिळतोय. आता त्यांनी महाराज या राजाच्या जीवनात अजून एक विलक्षण प्रसंग घडणार आहे. आणि तो प्रसंग म्हणजे त्यांनी महाराज मृगया करायला गेलेला असताना याला तहान लागलेली आहे. पाणी पिण्याकरिता शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन तिथं त्याला शाप प्राप्त होणार आहे. तो प्रसंग आता मी तुमच्यासमोर उद्या सांगणार आहे. म्हणून हा प्रसंग भागवतातला महत्त्वाचा प्रसंग आहे. म्हणून तुम्ही जर त्यांनी उशिरा आले तर कोणाची वाट पाहिली जाणार नाही. आले की कथा सुरू होईल आणि सुरू झाली की हा प्रसंग सांगून टाकला जाईल. म्हणून त्यांनी सर्वांनी उद्या वेळेत कथा श्रवण करण्याकरिता यायचं, म्हणजे सगळे प्रसंग तुम्हाला सर्वांना अशा पद्धतीने ऐकायला मिळतील. आजची कथा इथेच विराम पावते आहे. यानंतर त्यांनी